सुरुवातीलाच बातमी आहे परमबीर सिंगांसंदर्भातली। परमबीर सिंग यांच्या केसचा तपास आता सीबीआय करणार आहे। राज्य सरकारला हा मोठा झटका मानला जातो। तर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला हा धक्का दिलाय। एका आठवड्यात सर्व माहिती सीबीआयला देण्याचे आदेश देण्यात आले। कुठल्याही सहकारी साखर कारखान्याला आता हमी द्यायची नाही असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतलाय असं अजित पवार म्हणालेत। गाळप हंगामाच्या तयारीसाठी जो निधी लागतो त्याची हमी राज्य सरकार कारखान्यांना देतं आणि ती हमी आता देण्यात येणार नाही। सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरू ठेवण्याचे आदेश सरकारने साखर कारखान्यांना दिलेत। यंदा राज्यामध्ये विक्रमी ऊस उत्पादन होणार आहे आणि शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यांनी उचलला नाही तर कोट्यवधी रुपयांचं नुकसान होण्याची ही भीती आहे। त्यामुळे राज्य सरकारने कारखाने मे किंवा जून पर्यंत चालवण्याचे आदेश दिले। मुंबईतल्या बीडीडी चाळीचं विकास काम सध्या सुरू आहे आणि बीडीडी तयार झाल्यानंतर त्याचं नाव बदलण्यात येणार आहे। बाळासाहेब ठाकरे नगर, शरद पवार नगर आणि राजीव गांधी नगर अशी त्यांची नावं असणार आहेत। मुंबईकरांवर 2022 ते 2023 या आर्थिक वर्षात मालमत्ता कराचा बोजा पडणार असल्याचं दिसतंय। कारण कोरोनामुळे टळलेली मालमत्ता करातील वाढ ही 1 एप्रिलपासून लागू करण्याचा विचार पालिका प्रशासन पातळीवर सुरू आहे। तर मालमत्ता करात साधारण 14% वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अंबानी यांच्याशी संबंधित फाईल्स क्लिअर करण्यासाठी आपल्याला 300 कोटी रुपयांची लाच देऊ केली असा दावा केला होता आणि त्यानंतर सत्यपाल मलिक यांनी लाच दिल्याचा आरोपाच्या सीबीआय चौकशीत आदेश देण्यात आलाय। संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी खुद्द जम्मू काश्मीर प्रशासनाने सीबीआयकडे प्रकरणाची चौकशी करण्याची शिफारस केली आहे। पीडितांना मदत करणाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात येत आहे। पीडितेला न्याय मिळवून देणं चूक आहे का असं म्हणत भाजप नेते चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केलाय। जोपर्यंत कुचिक सारख्या लोकांना शिक्षा होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही असंही चित्रा वाघ म्हणाले। कथित हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी फरार असून ईडीने वारंवार चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावूनही चतुर्वेदी ईडी समोर हजर झालेला नाही आणि त्यामुळे ईडीने आता चतुर्वेदीचा शोध सुरू केलाय। याच पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल पुन्हा एक धक्कादायक विधान केलंय। कथित हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी यांना मातोश्रीवर लपवलं आहे का असं सुद्धा त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणल्यानं आता निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचे पडसाद बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उमटलेत। तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी कारवाईबाबत विचारणा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते हेच करत राहणार, आपण लढत राहायचं असं मार्मिक उत्तर दिलंय। पाच राज्यातील निवडणुका संपल्यानंतर पुन्हा इंधन दर वाढायला आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे शिवसेनेचं मुखपत्र सामनातून भाजप सरकारवर टीका करण्यात आली आहे। जनतेची गरज संपली त्यामुळे कालपर्यंत बाटलीत बंद केलेल्या इंधन दरवाढीचा राक्षस बाहेर काढलाय असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आलाय। वानखेडे स्टेडियमची दहशतवाद्यांनी कोणतीही रेकी केली नसल्याचं वृत्त साम टीव्ही न्यूजनं दाखवलं होतं आणि साम टीव्ही न्यूजच्या या वृत्ताला गृह मंत्रालयानं सुद्धा दुजोरा दिलाय। आयपीएल मॅचला धोका नाही, कोणतीही रेकी करण्यात आलेली नाही असं गृह मंत्रालयानं स्पष्ट केलंय। योगी आदित्यनाथ यांची आज विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली आहे। उद्या योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे। यासाठी लखनौच्या एका स्टेडियममध्ये जोरदार तयारी सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील आणि त्यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची निवडही करण्यात येणार आहे। तर योगींच्या शपथविधीसाठी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांना निमंत्रण दिलं गेलं आहे। सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती, अखिलेश यादव आणि मुलायम सिंग यादव यांच्यासह इतर नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे। या सोहळ्यासाठी काश्मीरी पंडितांच्या प्रश्नावर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या काश्मीर फाईल्सच्या टीमलाही आमंत्रित करण्यात आलं असून कार्यक्रमाला अभिनेता अनुपम खेर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे।
सध्या केंद्रात भाजपचं सरकार असल्यामुळेच काश्मीर फाईल्स रिलीज करता आला असं मत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केले। भाजपचं सरकार नसतं तर हा चित्रपटही दहशतवादाच्या चष्म्यातूनच पाहावा लागला असता असंही त्यांनी स्पष्ट केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर योगी एक दिवस पंतप्रधान होऊ शकतात असं योगींच्या बहिणीने म्हटलंय। योगी आदित्यनाथ यांच्या पुढच्या वाटचालीसंदर्भात त्यांना प्रश्न केला असता त्या असं म्हणाल्यात, मुख्यमंत्री झाले आहेत, आता नरेंद्र मोदींची इच्छा असेल तर ते पंतप्रधानही होऊ शकतात, हे सर्व फक्त मोदींच्या हातात आहे असं योगींच्या बहिणी म्हणाल्या। अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय। स्वातंत्र्य सेनानींच्या प्रतिमांवरून त्यांनी टीकाकारांना उत्तर दिलंय। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांची छायाचित्र सर्व सरकारी कार्यालयांमध्ये लावण्याचा निर्णय घेतल्यापासून टीका होतीये। या दिग्गजांचा आदर्श घेण्याऐवजी भाजपची भ्रष्टाचारावर गिनीज बुक ऑफ रेकॉर्डची बैठक सुरू आहे असं केजरीवाल म्हणाले। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे। याचवेळी पंतप्रधानांनी त्यांच्या विजयाचं अभिनंदन केल्याचं मान म्हणाले। यासोबतच पंतप्रधानांनी भगवंत मान यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी मदतीचं आश्वासन दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। याचवेळी भगवंत मान यांनी 2 वर्षांसाठी दरवर्षी 50,000 कोटींची आर्थिक मदत मागितली आहे आणि पंजाबला पुन्हा देशातील पहिल्या क्रमांकाचं राज्य बनवणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये किंचितशी वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात देशात 1938 नवे कोरोना रुग्ण आढळून आले, तर कोरोनामुळे 67 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे। ओमायक्रॉनच्या नव्या व्हेरियंटनं आता भारतामध्ये सुद्धा प्रवेश केल्याची माहिती आहे। तामिळनाडूच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्चच्या कालावधीत राज्यातील 18.4% नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन BA.2 सब व्हेरियंट आढळून आलाय। गुजरातमध्ये आजपासून सीएनजी महाग झालाय। गुजरात गॅसने सीएनजीच्या दरात प्रति किलो 3 रुपयांची वाढ केली आहे। नवीन दर हे आजपासून लागू झालेत, त्यामुळे आता 1 किलो सीएनजीसाठी 70 रुपये 53 पैसे मोजावे लागणार आहेत। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते अंबानी यांच्याशी संबंधित फाईल्स क्लिअर करण्यासंदर्भात आपल्याला 300 कोटी रुपयांची लाच देऊ केली होती असा दावा केला होता। त्यानंतर सत्यपाल मलिक यांनी लाच दिल्याच्या आरोपाच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत। संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यासाठी खुद्द जम्मू काश्मीर प्रशासनानं सीबीआयकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची शिफारस केली आहे। तृतीयपंथी विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये स्वतंत्र वसतिगृहाची मागणी करणारी जनहित याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं दाखल केली होती आणि कर्नाटक उच्च न्यायालयानं शैक्षणिक संस्थांमध्ये ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहाची मागणी करणाऱ्या याचिकेवर राज्य सरकारचा प्रतिसाद मागितलाय। ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी आता स्वतंत्र वसतिगृह आणि निवासाची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर PIL कर्नाटक उच्च न्यायालयानं बुधवारी राज्य सरकारला नोटीस बजावली आहे। तर काश्मीर फाईल्स या चित्रपटाच्या चर्चेत सोशल मीडियावर हिंदू देवदेवतांवर आता टीका टिप्पणी करणाऱ्या एका दलित व्यक्तीला मंदिराच्या पायऱ्यांवर नाक घासण्याची सक्ती करण्याची घटना राजस्थानात अलवार जिल्ह्यामध्ये उघडकीस आली आहे। पोलिसांनी या संदर्भात 11 जणांवर गुन्हे दाखल केले, तर राजेश कुमारे मेघवाल असं या पीडित दलित व्यक्तीचं नाव आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या काळात दलितांवर अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे। 2018 ते 2020 या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये देशात दलितांवर अत्याचारांसंदर्भात 1,38,825 गुन्ह्यांची नोंद झाली आहे, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संसदेत दिली। आज इस्रोनं अंदमान निकोबार बेटांवरील जमिनीवरून मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे। क्षेपणास्त्र चाचणी पाहण्यासाठी एअर चीफ मार्शल VR चौधरी आणि इतर संरक्षण अधिकारी उपस्थित होते। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये चांगला पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ऑस्ट्रेलियन हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांसह देशाच्या अर्थव्यवस्थेला देखील याचा फायदा होणार आहे, कारण भारताची 2/3 जनता ही शेतीवर अवलंबून आहे आणि भारतामध्ये अनेक ठिकाणी मे महिन्याच्या सुरुवातीला पेरणीला सुरुवात केली जाते।
सातारा जिल्ह्यातील बुध, राजापूर, वेटणे, काटेवाडीसह डिस्कळ परिसरामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तासाभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र या पावसामुळे शेतकरी आता अडचणीत सापडला. सांगली जिल्ह्यातही आज पावसानं हजेरी लावली आहे. सांगलीमध्ये तासगाव तालुक्यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला, तर मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील वीज विभागातील कर्मचाऱ्यांनी 28 आणि 29 मार्च रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय. वीज कर्मचारी आणि अभियंत्यांच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय झालाय. त्यामुळे 2 दिवसात देशभरात विजेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. कोट्यवधी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आणखी एक भत्ता मिळू शकतो. वाढीव महागाई भत्ता आणि महागाई सवलतीसह बालशिक्षण भत्ताही मिळण्याची आता शक्यता आहे. जे कर्मचारी यासाठी दावा करू शकले नाहीत त्यांना 31 मार्च पूर्वी त्यासंबंधीचा दावा करता येणार आहे. जळगावात थकीत घरपट्टी भरण्यासाठी महापालिकेत नागरिकांना चक्क 10,000 रुपयांची चिल्लर आणली होती. ही रक्कम मोजताना कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. मोहन तिवारी असं या चिल्लर आणणाऱ्या नागरिकाचं नाव आहे, तर थकबाकी आणि चालू वर्षांची घरपट्टी असे एकूण 12,278 रुपये तिवारींनी भरले. भारतात कोरोना व्हायरस डेल्टा आणि ओमायक्रॉनच्या रिकॉम्बिनंट व्हायरसचे पुरावे आता सापडलेत. तेलंगणामध्ये डेल्टा क्रॉनची 25 रुग्ण आढळले, तर हॉटस्पॉट बनलेल्या कर्नाटकमध्ये 221 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशाची चिंता वाढली आहे. चीनमध्ये कोरोनानं परिस्थिती चिंताजनक असल्याचं म्हटलंय. अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलंय, तर 9 दशलक्ष लोकसंख्येचं शहर पूर्णतः बंद करण्यात आलंय. कोरोनाची ही नवी लाट असल्याचं सांगण्यात येत आहे. तर 11 मार्च रोजी चीनच्या पूर्व झेजियांग या प्रांतामधील हांगझोऊ इथं एका रहिवाशाच्या कोविड-19 कोरोना व्हायरससाठी न्यूक्लिक ऍसिड चाचणी झाली. त्यानुसार हे निर्बंध लावण्यात आले. दुचाकी चालवताना मोबाईलवर बोलणं 24,000 वाहनधारकांना चांगलंच महागात पडलंय. वाहतूक पोलिसांनी त्यांच्याकडून जवळपास 47 लाख रुपयांचा दंड वसूल केलाय. फेव्हिकॉल आणि फेव्हिक्विक बनवणारी कंपनी पिडिलाइट इंडस्ट्रीजनं गुंतवणूकदारांना तात्काळ रिटर्न्स दिले आहेत. कंपनीनं आतापर्यंत 30,000 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिलेत. तर पिडिलाइट इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या 52 आठवड्यांचा उच्चांक हा 2,764.60 रुपये इतका आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कोळशाच्या वाढलेल्या किमतींमुळे पोलाद निर्मात्यांची स्टीलच्या दरात प्रति टन 2,000 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. तर या वाढीनंतर घर बांधणं अधिक खर्चिक होऊ शकतं. JSW स्टीलनं 23 मार्च पासून रेबार स्टीलच्या किमतींमध्ये प्रति टन 1,250 रुपयांची वाढ केली आहे. येत्या केवळ 2 वर्षात पेट्रोल डिझेलपेक्षा स्वस्त इलेक्ट्रिक वाहनं बाजारात दाखल केली जातील आणि यासाठी त्यांची इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांशी चर्चा सुरू असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती अधिक असल्यानं त्यांच्या विक्रीवर आता त्याचा मोठा परिणाम होणार आहे आणि याला सामोरे जाण्यासाठी सरकार खरेदीवर अनेक सवलती देत आहे. नवीन आर्थिक वर्षात मुंबईकरांवर मालमत्ता कराचा बोजा पडणार आहे. 1 एप्रिलपासून ही नवी कर वसुली करण्यात येणार आहे. तर यावर्षी महापालिकेनं 6,000 कोटी वसुलीचं लक्ष्य ठेवलं आहे. मुंबईत वायू प्रदूषण वाढतच चाललंय. त्यामुळे मुंबईकरांच्या मृत्यूचं प्रमाण वाढल्याचं निदर्शनास आलंय. वर्ष 2021 मध्ये 9,000हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा अहवाल आहे. तर जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये मुंबई 124व्या स्थानावर आहे. IQAirनं जगभरातील 6,475 प्रदूषित शहरांची क्रमवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. महिलांमध्ये क्षयरोगाचं प्रमाण हे 40% वाढल्याचं समोर आलंय. औषधांना दाद न देणारा क्षयरोग आता वाढल्याचं नागपुरातील मेडिकल शासकीय रुग्णालयाच्या श्वसनरोग विभागाच्या अभ्यासातून समोर आलंय. 15 वर्षात 1,909 रुग्णांची नोंद झाली आहे. मागील 4 वर्षात महिलांमध्ये क्षयरोगाच्या प्रमाणात 40% वाढ झाली आहे. यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे आता रसवंतीगृहांमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येते. कोरोनामध्ये रसवंती चालकांचा व्यवसाय जवळपास ठप्प होता. मात्र यावर्षी उन्हाची दाहकता वाढल्यानं रसवंती व्यावसायिकांचा चांगलाच फायदा होतो.
बीड जिल्ह्यातल्या धारूरच्या महादुर्ग किल्ल्याची दुरावस्था झाली आहे। दुरुस्तीसाठी कोट्यवधींचा निधी खर्च केला गेला, मात्र निकृष्ट दर्जाची कामं झाल्यानं 3 वर्षात 2 वेळा भिंत ढासळल्या आहेत। तर या किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष झाल्यामुळे हा किल्ला अक्षरशः मोडकळीस आलाय। देशातील नामवंत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय। एका कार्पेंटरनं डोकं लढवून ही ट्रेडमिल्स म्हणजेच धावायची मशीन्स बनवली आहे। या मशीन्सचा व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रांनी मला एक अशी मशीन हवी आहे असं ट्विट केलं। थंड हवेच्या ठिकाणांनाही आता उन्हाळ्याची झळ बसू लागली आहे। हिमाचलच्या पर्यटन स्थळांमध्ये मार्च महिन्यातच उष्णतेने यापूर्वीचे अनेक विक्रम मोडलेले आहेत। तर हिमाचलमधील शिमला, मनाली आणि धर्मशाळा इथे मार्चच्या महिन्यातच उष्णतेने 12 ते 18 वर्षांचा विक्रम मोडलाय। शिमल्यामध्ये 17 मार्चला किमान तापमान हे 18 अंश सेल्सिअस होतं। हिमाचलमध्ये तापमान सामान्यापेक्षा 6 ते 7 अंशांनी जास्त। घराबाहेर फेकलेली चॉकलेट्स खाल्ल्यानं 4 मुलांचा एकाच दिवशी मृत्यू झालाय। उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये ही घटना घडली आहे। तर या दारामध्ये टॉफी चॉकलेट फेकण्यात आली होती आणि ती खाल्ल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत। वानखेडे स्टेडियमची दहशतवाद्यांनी कोणतीही रेकी केली नसल्याचं आता स्पष्ट झालंय। साम टीव्ही न्यूजला खात्रीलायक सूत्रांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। वानखेडे स्टेडियमची दहशतवाद्यांकडून रेकी झाल्याची अफवा होती, मात्र खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन आता गृह मंत्रालयाकडून आणि IPL कडून करण्यात आलं। पालघरमधील बेपत्ता असलेल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आलाय। चेतन खंदारे असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे। पालघर बोईसर रस्त्यावरील उमरोळी येथील मोहरे ब्रिज जवळ त्याचा मृतदेह आढळून आलाय। उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना ऑक्टोबर 2021 मध्ये घडली होती आणि या प्रकरणी 5 महिन्यांनी इमारतीचा जागा मालक, बिल्डर आणि आर्किटेक्ट यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला। यवतमाळमध्ये टँकर नाल्यात कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झालाय। परिसरात बेबळा कालव्याची कामं जोमानं सुरू आहेत आणि या कामांना पाणी पुरवठा करण्यासाठी हा टँकर जात होता। दरम्यान ही घटना घडली। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये मुस्लिम देशांचं संघटन असलेल्या OICच्या सदस्य राष्ट्रांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये भारताविरोधात गरळ ओकण्यात आली आहे। 46 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मांडलेल्या प्रस्तावात काश्मीर हिजाब बंदी तसंच मिसाईल दुर्घटना या सगळ्यांचा उल्लेख करत भारतावर टीका करण्यात आली आहे। तहरीक-ए-तालिबान पाकिस्ताननं बुधवारी वझिरिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करावर हल्ला केला। हल्ल्यानंतरच्या दृश्यांमध्ये अनेक जखमी लष्करी अधिकारी दिसत आहेत। तर या घटनेमध्ये जीवितहानीबाबत कोणतीही पुष्टी नाही, मात्र TP 2007 पासून पाकिस्तान सरकारशी लढत आहे। तालिबाननं मुलींच्या शिक्षणात अडथळे न आणण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र त्यावरून घुमजाव करत आता तालिबाननं इयत्ता 6वी पुढील मुलींना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेतलाय। तालिबानच्या या निर्णयाचा निषेध केला जातो। पाकिस्तानमधील नॅशनल एम्बॅसीचे अध्यक्ष असद कैसर यांनी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी 25 मार्च रोजी बैठक बोलावली आहे आणि या पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग आणि मुत्ताहिदा कौमी मूवमेंट हे सर्वजण इम्रान खान विरोधात आता एकवटले आहेत। पाकिस्तानात सध्या राजकीय उलथापालथ सुरू आहे, मात्र इम्रान खान यांनी काही झालं तरी राजीनामा देणार नाही, शेवटपर्यंत लढणार असा निर्धार व्यक्त केला। माझ्याकडे एक ट्रम्प कार्ड आहे जे अद्यापही बाहेर काढलेलं नाही असा दावाही इम्रान खान यांनी केला। भारताने चीनने परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या जम्मू काश्मीर संदर्भात केलेल्या वक्तव्याला सणसणीत उत्तर दिलंय। तर जम्मू आणि काश्मीर संदर्भातील सर्व मुद्दे हे पूर्णपणे देशांतर्गत विषय असल्याचंही भारतानं म्हटलंय। OICच्या बैठकीत वांग यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला आणि यावरच परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी उत्तर दिलंय। भारताला सवलतीच्या दरात तेल खरेदीचा प्रस्ताव देणाऱ्या रशियानं युरोपियन युनियनला जोरदार झटका दिलाय। मैत्रीपूर्ण संबंध नसलेल्या देशांना आता रशिया रुबलच्या बदल्यामध्ये
नैसर्गिक वायूची विक्री करणार आहे आणि या देशांमध्ये युरोपियन युनियनचा भाग असलेल्या सर्व देशांचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आता यांच्या कोरोना समन्वयकपदी भारतीय वंशाच्या डॉक्टर आशिष झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत व्हाईट हाऊसनं घोषणा केली आहे. झा हे ब्राऊन विद्यापीठ आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्राध्यापक आहेत. आयसीसी महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी वेस्ट इंडिज, भारत आणि इंग्लंड यांच्यात चुरशीची लढत आहे. आज वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा सामना रद्द झाल्यानं भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. महिला वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची अडचण वाढली आहे. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्या मॅचनं हा अडथळा निर्माण झाला आहे. इंग्लंड विरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानची संपूर्ण टीम ही 105 रनवर ऑल आऊट झाली आहे आणि या मॅचमध्ये पाकिस्तानला संपूर्ण 50 ओव्हर्सही बॅटिंग करता आली नाही. अभिनेता रणदीप हुड्डा हा आगामी चित्रपटात स्वातंत्र्य सैनिक वीर सावरकर यांची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. तर या बायोपिकचं शूटिंग जून महिन्यापासून सुरू होणार असून लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार द्वीप समूहातील विविध ठिकाणी याचं शूटिंग पार पडणार आहे.